श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर लवकरच होळी ही येणार आहे आणि होळी हा जो सण आहे तर तो एकूण सलग बघा 2 दिवस चालत असतो. 2 दिवस हा सण साजरा केला जात असतो. पहिल्या दिवशी होळी दहन केलं जातं, म्हणजेच होळी जी आहे तर ती पेटवली जाते आपल्या घरासमोर. आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन हे साजरं केलं जात असतं. आता बघा, होळीच्या दिवशी होळीची पूजा केली जाते आणि या दिवशी घरामध्ये पुरणपोळी ही बनवून त्याचा नैवेद्य हा होळीला आपल्या घरातील देवांना दाखवला जातो. आणि हा होळीचा दिवस जो आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आणि या दिवशी पौर्णिमासुद्धा येत असते. तर प्रत्येक महिन्यामध्ये फाल्गुन हुताष्मी पौर्णिमेच्या दिवशी होळी ही साजरी केली जात असते. दरवर्षीप्रमाणे यंदा 2 मार्चला सोमवारी होळी ही जी आहे तर ती आलेली आहे. ही जी पौर्णिमा तिथी आहे तर ती 2 मार्चला सोमवारी संध्याकाळी 5:33 सुरू होत आहे. आणि ही पौर्णिमा जी आहे तर ती 3 मार्चला मंगळवारी 5:03 समाप्त होणार आहे. आणि यंदा म्हणजेच 2026मध्ये होळी ही 2 मार्चला सोमवारच्या दिवशी साजरी करण्यात येणार आहे. होळीचा दिवस जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. आणि या दिवशी बघा, पौर्णिमा तिथी आलेली आहे. पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित केली जात असते. या दिवशी आपण जर माता लक्ष्मीची सेवा केली, काही उपाय केले तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं. आणि यामुळंच या दिवसाला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होत आहे. आणि त्यामुळंच या दिवशी काही सेवा आणि त्यासोबतच काही प्रभावी उपायसुद्धा केले जात असतात. आणि म्हणूनच आपल्याला या होळीच्या दिवशी सोमवारी कोणत्याही परिस्थितीमध्ये इथे एक नारळ अर्पण करायचं आहे. यामुळं आपल्या घरातील इडापिडा, भांडणे, वाईट शक्ती, वाईट भोग संपतील. घरासोबतच आपल्या पतीची, मुलांची देखील प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला आवर्जून या होळीच्या दिवशी करायचा आहे. तर बघा, हा उपाय कसा करायचा, नारळाचं तुम्हाला काय करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर हा उपाय बघा आपल्याला का करायचा आहे, तर हा उपाय आपल्याला होळी पेटवण्याच्या वेळी करायचा आहे. ज्यावेळी आपण आपल्या घरासमोर होळी जी आहे तर ती पेटवत असतो किंवा होलिका दहन करत असतो त्यावेळेस करायचा आहे. हा उपाय अतिशय प्रभावी असणार आहे. त्यामुळं प्रत्येकानं आवर्जून हा उपाय या होळीच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर बघा, घरामध्ये वाईट शक्ती असेल, नकारात्मकता असेल, इडापिडा असेल तर ती दूर करण्यासाठी आपण हा उपाय करू शकतो. त्यासोबतच बघा, घरामध्ये या दिवशी हा उपाय केला तर तुमच्या घराची, मुलांची, पतीची खूप प्रगती होईल. घरात क्लेश, कलह, मतभेद असतील, भांडणे असतील, वादविवाद असतील तर या अडचणीसुद्धा दूर होतील. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारा वास्तुदोष, पितृदोष हा देखील दूर होत असतो. आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. आणि या दिवशी जर आपण हा उपाय केला तर तुमच्यावरती बघा साक्षात माता लक्ष्मी प्रसन्न होईल. आपल्या घरामध्ये कधीही धनधान्य, संपत्तीची कमी पडणार नाही. त्यासोबतच आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी या येणार नाहीत. आपल्या घरात सदैव माता लक्ष्मीची कृपा राहील. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करेल. असा हा जो उपाय आहे तर तो आपण या दिवशी करायचा आहे. हा उपाय फक्त आपल्याला वर्षातून एकदाच करता येणार आहे. कारण की होळीचा जो सण आहे तर तो वर्षातून फक्त एकदाच साजरा केला जात असतो, तो म्हणजे फाल्गुन महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमा तिथीला. तर या दिवशी बघा, आपल्या घरामध्ये जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल, फोटो असेल तर तो आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे. मूर्ती असेल तर मूर्तीवरती आपल्याला बघा स्वच्छ पाण्यानं अभिषेक करायचा आहे. त्यानंतर मूर्ती स्वच्छ करून माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. आणि माता लक्ष्मीला
एक लाल रंगाचं फूल हे आवर्जून अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतरनं आपली जी नित्यदेव पूजा आहे तर ती करून घ्यायची आहे आणि संध्याकाळच्या वेळी हा उपाय करायचा आहे. आता बघा, हा उपाय करताना माता लक्ष्मीच्या फोटोसमोर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. तुळशीसमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. अगरबत्ती लावायची आहे आणि नंतरच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर हा उपाय करताना बघा, आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. हा नारळ कधीही पूजेमध्ये यापूर्वी म्हणजे आपण घेण्यापूर्वी कोणत्याच पूजेमध्ये वापरलेला नसावा. अगदी नवीनच नारळ घ्यायचा आहे. आता बघा, या नारळामध्ये आपल्याला पाणी नसावं असा सुका नारळ घ्यायचा आहे. नारळ घेतल्यानंतर बघा, आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवून या नारळाला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत. आणि त्यानंतरनं दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर, वैभव नांदावं अशी प्रार्थना करायची आहे. आपल्या ज्या काही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करावी, आपल्या घरामध्ये अखंड ऐश्वर, वैभव नांदावं अशी प्रार्थना करायची आहे. आणि नंतरनं हा जो नारळ आहे तर तो आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि देवघरावरून आपल्याला 3 वेळा किंवा 7 वेळा ओवाळून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो तर त्याप्रमाणे आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे. आपण बघा, ज्याप्रमाणे औक्षण करतो त्या पद्धतीनं हा नारळ तुम्हाला देवघरावरून ओवाळून घ्यायचा आहे. यानंतरनं बघा, आपल्या घरामध्ये प्रत्येक व्यक्तीवरून सुद्धा हा नारळ 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. तुमच्या घरामध्ये जेवढ्या पण व्यक्ती असतील बघा, अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत तुम्ही प्रत्येकावरून हा नारळ उतरवून घ्यायचा आहे. तर बघा, प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला वेगळा नारळ घ्यायचा नाही. हाच नारळ आपल्याला प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत उतरवून घ्यायचा आहे 7 वेळा. आता आपल्या घरातील सर्व भिंतींना या नारळाचा स्पर्श जो आहे तर तो करायचा आहे. आपल्या घरामध्ये जेवढ्या पण खोल्या असतील, रूम असतील तर त्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला या नारळाचा जो स्पर्श आहे तर तो आपल्या हातामध्ये घेऊन करायचा आहे. संपूर्ण घरामध्ये हा जो नारळ आहे तर तो आपण फिरवून आणायचा आहे. आता बघा, उंबरठ्यावरून आणि घरावरून सुद्धा आपल्याला हा नारळ 3 वेळा किंवा 7 वेळा ओवाळून घ्यायचा आहे, म्हणजे उतरवून घ्यायचा आहे. आता बघा, ओवाळून घेतल्यानंतरनं आपण होळी जिथं प्रज्वलित केलेली आहे तर तिथं आपल्याला हा नारळ घेऊन जायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला होळीत टाकायचा आहे. आता बघा, होळीत टाकल्यानंतर आपल्याला होलिका देवीला सांगायचं आहे की माझ्या घरातील सर्व व्यक्तींचे दुःख, अडचणी, घरातील सर्व नकारात्मकता, इडापिडा या नारळामध्ये सामावलेली आहे आणि मी हे सर्व तुझ्या चरणी अर्पण करत आहे. या सर्व अडचणी माझ्या या होळीमध्ये नष्ट होऊ देत आणि नंतरनं हा नारळ तुम्हाला त्या होळीमध्ये टाकायचा आहे. म्हणजे प्रार्थना करून तुम्हाला हा नारळ होळीमध्ये टाकायचा आहे. तर बघा, होळीमध्ये संपूर्णपणे हा नारळ तुम्हाला जळू द्यायचा आहे. होळीमध्ये कधीही पाण्याचा नारळ जो आहे तर तो चुकूनही टाकू नका. तर एक अखंड खोबऱ्याची वाटी जर असेल तुमच्याकडं तर तीसुद्धा तुम्ही या नारळाऐवजी टाकू शकता, जर तुम्हाला सुका नारळ जर मिळाला नाही तर. यामुळं आपल्या घरातून अलक्ष्मी निघून जाते. आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो, मुख्य उंबरठा असतो तर तो अतिशय महत्त्वाचा असतो. तिथूनच आपल्या घरामध्ये सकारात्मकता प्रवेश करत असते, नकारात्मकता करत असते. अलक्ष्मी, लक्ष्मी देखील तिथूनच आपल्या घरामध्ये येत असते. हा उपाय केल्यानं बघा, आपल्या घरातील जी व्यक्ती आहे तर त्यांना काही बाधा झालेल्या असतील, काही दोष लागलेले असतील तर ते संपूर्णपणे निघून जाण्यास मदत होत असते आणि आपल्या घराची, मुलांची अगदी भरभरून अशी प्रगती होत असते. फक्त हा एक नारळ आपल्याला अशा पद्धतीनं होळीमध्ये टाकायचा आहे. यामुळं आपल्या घरातील इडापिडा, वाईट भोग आपले जे आहेत तर ते संपूर्णपणे नष्ट होतील. तर प्रत्येकानं आवर्जून हा एक उपाय या होळीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी होळी पेटवताना आवर्जून करण्याचा प्रयत्न करायचा आहे. इतर कोणत्याही दिवशी तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. फक्त होळीच्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करता येणार आहे.